उद्या अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती आहे आणि त्या जयंतीच्या पूर्वसंध्येला हा स्मारकाचा दिमागदार सोहळा होतोय। आपण सगळे भाग्यवान आहोत की या स्मारकामध्ये आपल्याला छोटा मोठं का होईना योगदान देता आलं आणि त्याबद्दल मी संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो। दीपक आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, त्याचबरोबर राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या चरणी साष्टांग नमस्कार आणि लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो। आणि आचारसंहिता असल्यामुळे जास्ती भाषण करत नाही, पण चांगलं काम केलं तुम्ही, म्हणजे दिलेला निधीचा योग्य विनियोग केला आणि अतिशय सुंदर छोट्याशा जागेमध्ये परंतु सुंदर असं अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। आणि मला या स्मारकासाठी निधी देण्याचा भाग्य मिळालं। निधी दिला ना मी, नाही तर बोलून जा, निधी देण्याचं भाग्य मला मिळालं आणि म्हणून खरं म्हणजे अहिल्यादेवी होळकर यांचं जे काय कर्तृत्व आहे ते जग जाहीर आहे। बघितलं आपण तिथे किती मंदिरांचं जीर्णोद्धार केला, काशी विश्वेश्वरासारखा देखील तिथं पण पुतळा आहे। मी गेलो होतो तिथे घाटावर, तर अनेक मंदिरं बांधली, घाट बांधले, पाणपोळ्या बांधल्या, धर्मशाळा बांधल्या, अन्नछत्र उभी केली, खूप मोठी कामं केली। विहिरी देखील, एक विहीर देखील तिथं त्याची माहिती दिलेली आहे कसारा घाटात। म्हणजे अनेक देशभरामध्ये विहिरी ज्या आहेत त्याचा पुनर्जीवित केल्या आणि त्यांनी या खासदार महोदय आणि खरं म्हणजे आज या त्यांच्या खऱ्या अर्थाने कार्याला वंदन केलं पाहिजे। आणि अगदी पूर्ण देशभरामध्ये त्यांचं जे महान कर्तृत्व आपण पाहतोय आणि त्यामुळेच मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो। आणि त्याचबरोबर मी हेही सांगतो, मी जेव्हा मुख्यमंत्री होतो चोंडीला एक कार्यक्रम होता आपला जयंतीचा आणि त्याच व्यासपीठावर अहमदनगरचं अहिल्यादेवी नगर आपण केलं। तिथे मागणी आली आणि व्यासपीठावर जाहीर केलं आणि आज अहिल्यानगर म्हणून नामकरण देखील झालं। आणि म्हणून आज आपण एवढंच सांगूया की अहिल्यादेवी होळकर यांचं जे कार्यकर्तृत्व आहे ते कार्यकर्तृत्व महान आहे। त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे, आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम केलं पाहिजे। अगदी रस्ते, पूल, पायाभूत सुविधा आपण ज्या पाहतोय ते त्यांच्या काळामध्ये त्यांनी उभ्या केल्या। शेतकऱ्यांना आपण मदत करतो, शेतकऱ्यांना देखील अगदी पाठीशी उभं राहण्याचं काम अहिल्यादेवी होळकरांनी केलं। अशी अनेक कामं त्यांनी केली आणि त्यांची राजवट जी पाहिली, कल्याणकारी राजवट, आपण आदर्श राजवट त्यांच्या माध्यमातून पाहिलेली आहे। आणि म्हणून महिलांना देखील आता आपण लाडक्या बहिणींच्या माध्यमातून आपण सक्षम करतोय। प्रधानमंत्री मोदीजी देखील महिलांना आत्मनिर्भर, आत्मसन्मान मिळवून देत आहे। लाडकी बहीण योजना आपण सुरू केली आणि ती देखील देशात लोकप्रिय ठरली। आणि अहिल्यादेवींनी देखील महिलांना घरात बसू न देता त्यांना अतिशय म्हणजे त्यांनी कर्तृत्व गाजवावं, सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे यावं, यासाठी अहिल्यादेवींनी देखील त्या काळात प्रयत्न केले आणि प्रजेसाठी रोजगार निर्माण करणारी दूरदृष्टी अहिल्यादेवींची होती, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि म्हणून त्यांचे उपकार आपल्यावर अनंत आहे आणि म्हणून त्यांच्या उपकारातून, ऋणातून आपण कधीच उतराई होऊ शकत नाही। आणि म्हणून अशा प्रकारची कितीतरी स्मारक आपण बांधली तरी ती कमीच पडतील आणि असं त्यांचं महान कर्तृत्व या ठिकाणी होतं। आणि म्हणून आपण कर्जमाफी दिली अहिल्यादेवी होळकर
यांच्या नावाने, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने कर्जमाफी केली शेतकऱ्यांची आपल्या महायुती सरकारनं. ते आम्ही निवडणूक जेव्हा होती त्यावेळी आश्वासन दिलं होतं, त्याची पूर्तता केली घोषणा करून, लवकर त्याची कार्यवाही होईल. आणि त्यामुळे अहिल्यादेवीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण राज्याचा कारभार करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण कारभार करतोय. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो, हे माझ्याकडं दीपक आला आणि तेव्हा स्मारकाला आपल्याला चांगलं करायचं आहे, मी तात्काळ त्याला हो म्हटलं, कारण माझ्याकडे करतो बघतो पाहतो असं नाही. नो रिझन, ऑन द स्पॉट डिसिजन, तात्काळ. आणि त्यामुळे म्हणून मी जास्ती काय बोलत नाही. आचारसंहिता आहे पण शुभेच्छा आपल्याला देतो. आणि सगळ्यांनाच मनापासून या सर्व अहिल्यादेवींच्या लेकरांना, लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.